गुड मॉर्निंग सगळ्यांना. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळी सकाळी खूप घाई अशी देवपूजा, सुंदर बागेतली फुलं तोडून आली आणि अशी छान देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर मग दरवाजात रांगोळी काढून घेतली. सुंदर अशी मला आवडती ही रांगोळी आहे. मग स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन म्हटल्यानंतर इतकी सुंदर रांगोळी काढली ना, त्याच्यातच तास अर्धा तास गेला. इतकी सुंदर ना, असं वाटलं की स्वामी घरात खरंच आलेत. इतका दिवस सुंदर सकाळ सकाळचा आणि प्रसन्न करणारा. आणि रात्रीच स्वामींना बेसनचे लाडू आवडतात म्हणून रात्रीच केले होते, तुपातले, गाईच्या तुपातले. आणि अशी सुंदर रांगोळी काढून झाल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. आमच्या सुनबाईंना म्हणजे खूप स्वामी भक्त आहेत त्या, म्हणजे स्वामींचं त्यांना करायला आवडतं. त्यामुळं तिनं खूप असं स्वयंपाकात केलं जे स्वामींना आवडतं ते. अशी स्वामींची आरती करून झाली, पूजा करून झाली. मी हार जाऊन घेऊन आले बाजारामध्ये आणि ताजा ताजा फ्रेश. आणि आरती करून झाल्यानंतर म्हटलं आता स्वयंपाकाचं बघावं. आणि मला दुसरीकडे पण जायचं होतं अजून स्वामींच्या प्रकट दिनासाठी. माझ्या मैत्रिणीच्या आत्याच्या मुली घरच हे सगळं स्वयंपाकात म्हणजे दूध, पोळी, भात, बटाट्याची आमटी, पापड हे सगळं. म्हणजे आंबा आवडतो स्वामींना, पुरणपोळी केली होती, चपाती केली होती. असा नैवेद्यासाठी सकाळ सकाळी तयारी केली. मग माझ्या मैत्रिणीच्या आत्याच्या मुलीच्या घरी प्रकट दिनाचा मोठा कार्यक्रम होता. काय तिथंच गेलो आम्ही. की शुद्ध रांगोळी दरवाजात काढली होती ना, खूपच छान. आणि भरपूर गर्दी होती, इतकी म्हणजे खूप गर्दी होती. दिवसभर आज मी आणि गायत्री गेली. भजन कीर्तन चालू होतं. आम्ही गेलो त्यावेळेस दर्शन घेतलं रांगेत उभं राहून. तिथं पण गर्दी होती भरपूर अशी. समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. समर्थ जय जय स्वामी समर्थ. समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
प्रसाद घ्यायला हरकत नाही. गर्दी भरपूर गर्दी होती म्हणल्यानंतर मग स्वामी महाराजांचा प्रसाद घ्यावा म्हटलं म्हणून खूप गर्दी होते. मग आधीतल्या वारीत बसून दिलं आणि नंतर मग मी प्रसाद घेतला आणि त्यांच्या घरात कृष्ण मंदिर खूप सुंदर होतं ते बघून आलो. स्वामींची रूम होती मोठी ती बघून आलो. असा मोठा कार्यक्रम होता, खूप छान. आणि तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आणि संध्याकाळी देवाला दिवा लावला तरी फुलंसुद्धा इतकी टवटवीत आणि छान होती ना. सकाळी घातलेली देवाला फुलं अजूनसुद्धा होती. देवाला संध्याकाळी दिवा लावला